Good morning and namaste, all of the students, 9, class 9. Today we learn about surds. In chapter a real number, we learn about what is meant by a real number and what is meant by rational number, what is meant by irrational number. Then we prove the root 2, root 3, root 5 is an irrational number. Then we prove 4 plus root 5, 3 into root 3 is an irrational number. After that, we see the properties of irrational number. Then, today, we learn about surds. आज आपण surds हा टॉपिक पाहणार आहे. What is meant by surd? Surds. What is meant by surd? And in this concept surd, in previous syllabus, surd is a separate chapter. Now, in this syllabus, in chapter real numbers, surds is one concept. First of all, I tell you what is meant by surd. Please listen carefully. What is the root 5? Root 5 means root 5 is an irrational number. तुम्हाला सगळ्याला माहिती आहे root 5 irrational number आहे. काल तुम्हाला मी सांगितलं तर root of the prime numbers जेवढे prime numbers आहेत त्यांचे सगळ्यांचे root हे irrational number आहेत. Irrational number म्हणजे काय? whose decimal expansion is non terminating, non recurring. ज्या नंबरचे डेसिमल एक्सपान्शन नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिकरिंग येतात त्याला इरॅशनल नंबर म्हणतात. मी तुम्हाला रूट 2 चं स्क्वेअर रूट काढून दाखवलं होतं, रूट 3 चं दाखवलं होतं, तुम्हाला सांगितलं होतं रूट 5 चं स्क्वेअर रूट काढा. ते नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिकरिंग आलं, इट मीन्स दॅट धिस इज एन इरॅशनल नंबर. तो इरॅशनल नंबर असतो. देन वी नो दॅट रूट 5 इज एन इरॅशनल नंबर. मग आपल्याला कळालं रूट 5 हा इरॅशनल आहे. इथे लिहितो मी रूट 5 is an irrational number. Okay, irrational number means root of the 5 is an irrational number. Root of the 25 काय येईल? 25 चा रूट काय येईल? 25 चा रूट 25 चा रूट येईल 5. हे रॅशनल आहे का इरॅशनल? हे रॅशनल नंबर आहे. 5 हा रॅशनल नंबर आहे. means square root of 25 is rational number. हा आला रॅशनल. Rational. Square root of 5 is irrational. Square root of 25 is rational. Means in the square root there are some numbers are rational and some are irrational. म्हणजे आपण जर स्क्वेअर रूट काढलं तर काही नंबर रॅशनल येतात, काही इरॅशनल येतात. ओके. देन थर्ड रूट means क्यूब रूट ऑफ 5. क्यूब रूट ऑफ 5 निघेल का? 5 चं क्यूब रूट इरॅशनलच येणार आहे. दिस इज आल्सो an irrational number. Then nth root of 5. 5 चं nth root काढलं. nth root काढलं. क्यूब स्क्वेअर रूट काढलं, क्यूब रूट काढलं, nth root काढलं. हे सगळं काय येणार आहे? इरॅशनल येणार आहे. ओके. इरॅशनल. तसंच आपण इथे काही उदाहरणं दिली त्याची उदाहरण काढू. स्क्वेअर रूट ऑफ 3 हे सुद्धा काय येणार आहे? इरॅशनल. इरॅशनल. स्क्वेअर रूट ऑफ 9 is 3. हे काय आलं? रॅशनल आलं. काय आलं? रॅशनल. फिफ्थ रूट ऑफ 3 हे सुद्धा काय आलं? इरॅशनल. मीन्स रूट ऑफ द नंबर इज कॅन बी इरॅशनल, कॅन बी रॅशनल. तो रॅशनल असू शकतो, इरॅशनल असू शकतो. समजून घ्या. इथं क्यूब रूट आहे, तिसरा मूळ काढलाय. इथं स्क्वेअर रूट आहे, इथं स्क्वेअर रूट आहे. जिथं कोणतीही संख्या लिहिलेली नसते, इथं ज्यावेळेस संख्या लिहिलेली नसते त्यावेळेस त्याला स्क्वेअर रूट म्हणतात. त्याला तिथं लिहिण्याची गरज नसते. आपण 2 तिथं गृहीत धरायचं. इथं 2 आहेत असं गृहीत धरायचं. इथं 2 आहेत, इथे काही नाही म्हणजे 2 आहेत, इथं काही नाही म्हणजे 2 आहेत, इथं काही नाही म्हणजे 2 आहेत. जसं गुणाकारामध्ये आपण x ला कोएफिशिएंट काही नाही, आपण एक सपोज करतो एक असा कोएफिशिएंट असतो त्याचा 1x, त्याला म्हणायची गरज नसते. तसं इथं स्क्वेअर रूट, इथं 2 लिहिण्याची गरज नाही, इथं 2 लिहिण्याची गरज नाही, इथं 2 लिहिण्याची गरज नाही, इथं 2 लिहिण्याची गरज नाही. त्याला स्क्वेअर रूट म्हणतो आपण. सर्ड काय आता समजून घ्या. इफ n is an integer greater than 1. समजून घ्यायचं हे सर्ड आहे. मी अगोदर तुम्हाला सांगून ठेवतो व्हॉट इज मीन बाय सर्ड. दिस इज अ सर्ड
ओके, दिस इज सर. आता हे सर्ड आहे, एक सी सर्ड आहे. हा इरॅशनल नंबर आलाय, रूट 5 सर्ड आहे. हा इरॅशनल आला, हे सर्ड आहे. हे सर्ड नाही, हे रॅशनल आला, हे सर्ड आहे. हे इरॅशनल आलाय, हे सर्ड आहे. हे इरॅशनल आलाय, सर्ड आहे. हा 3 रॅशनल आलाय, दिस इज नॉट सर्ड and this is sir. What do you mean by sir? If n is at greater than 1, यामध्ये जो n आहे तो greater than 1 आहे. n is the integer greater than 1. Some integers are positive, some integers are negative. But here n is a positive integer. n 1 पेक्षा मोठा आहे म्हणजे n is a positive integer, means n is greater than 1. n is greater than 1. a is a positive real number. आतमधला जो a आहे तो पॉझिटिव्ह रियल नंबर आहे. कोणताही असेल, 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, काय असेल ते असेल, पण a इज अ पॉझिटिव्ह रियल नंबर. देन nth रूट ऑफ a इज x. ह्या a चं nth रूट काढलं तर ते आलं x. nth रूट ऑफ a इज x. इथं आपण म्हणूया क्यूब रूट ऑफ 25. इथं a काय आहे 25 आहे. इथं n काय आहे 2 आहे. इथे n ची किंमत किती, इथं 2 आहे. इथं a ची किंमत 25 आहे. 25 हा पॉझिटिव्ह रियल नंबर आहे. इथं n ची किंमत 2 आहे. nth रूट ऑफ 25 मीन्स स्क्वेअर रूट ऑफ 25 इज 5 आला. 5 म्हणजे इथे x आहे. मी म्हटलं nth रूट ऑफ a इज x आला. nth रूट ऑफ a इज x. देन इट इज रिटन ॲज, हे लिहितात कसं, देन इट इज रिटन ॲज nth रूट ऑफ a इज x. nth रूट ऑफ a इज x हे असंही लिहितात, किंवा x पॉवर n इज इक्वल टू a असंही लिहितात. तुमच्या पुस्तकामध्ये दोन पद्धतीने लिहून दिले, आपल्याला याचीच गरज पडणार आहे, पण याही पद्धतीने लिहितात. nth रूट ऑफ a इज इक्वल टू x हीच किंमत आहे, आणि x पॉवर n इज इक्वल टू a एकच आहे. आता तुम्ही म्हणता कसं एक आहे, पहा मी तर लिहितो. एक एक्झाम्पल घेऊ. दिस इज द स्क्वेअर रूट ऑफ 25. स्क्वेअर रूट ऑफ 25 काय आलं 5. ओके, आता इथं कोणती संख्या दिसत नाही, म्हणजे कोणती संख्या आहे 2 आहे. स्क्वेअर रूट ऑफ 25 इज इक्वल टू 5 आलं. मी याला या रूपात लिहितो. x हा x आहे, हा x आहे, हा a आहे, आणि हा n आहे. मीन्स nth रूट ऑफ a इज x. आता x रेज टू n लिहिले. x रेज टू n, x रेज टू n, x काय येतं 5 रेज टू n, n काय 2 is equal to a. a येते का is equal to power is equal to 25. स्क्वेअर ऑफ 5 is equal to 25. म्हणजे या आणि या गोष्टीची किंमत एकच आहे, फक्त याला इट इज रिटन ॲज, एक तर या पद्धतीने लिहितात, एक तर या पद्धतीने लिहितात. दोन्ही पद्धतीने लिहून पाहिजे, किंमत एकच आली. nth रूट ऑफ 25 मीन्स स्क्वेअर रूट ऑफ 25 इज 5 and 5 power 2 is equal to 25. दोन्ही पद्धतीने लिहिलं. तुम्हाला लिहिण्याची पद्धत फक्त सांगितली, बाकी याच्यामध्ये काही नाही. आता तुम्ही इथं समजून काय घ्यायचंय पहा, तुम्ही इथं लक्षात काय ठेवायचंय ते तुम्हाला सांगतो मी. इथं लक्षात काय ठेवायचं, ही सर्चची डेफिनिशन नाहीये. मी जी सांगितली ती सर्चची डेफिनिशन नाहीये, तुम्हाला फक्त माहिती सांगितली. n काय त्याच्यातला सांगितलं, n इज द इंटिजर ग्रेटर दॅन 1. ओके, n इज द इंटिजर ग्रेटर दॅन 1. a इज अ पॉझिटिव्ह रियल नंबर. a हा पॉझिटिव्ह रियल नंबर आहे, कळलं तुम्हाला. nth रूट ऑफ a, nth रूट ऑफ a इज x. x इथे आन्सर आले. देन इट इज रिटन ॲज. इथपर्यंतची फक्त प्रायमरी इन्फॉर्मेशन झाली, मूलभूत माहिती झाली, तुमचं ज्ञान झालं. nth रूट ऑफ a इज x झालं इथपर्यंत, किंवा x रेज टू n इज इक्वल टू a. सध्या एवढं लक्षात ठेवा, सर्व समजेपर्यंत लक्षात ठेवा. nth रूट ऑफ a इज x. याचा एखादा एक्झाम्पल इथं लिहू तुम्ही. पहा, क्यूब रूट ऑफ 125. क्यूब रूट ऑफ 125 इज 5. काय किंमत आली 5. हे n काय आहे इथं 3 आहे, a काय 125. इथं x ची किंमत काय आली 5 आली. ही रॅशनल आली. हे झालं एक एक्झाम्पल. आणखी एक एक्झाम्पल मी इथं लिहून देतो. पहा, क्यूब रूट ऑफ 5. इथे क्यूब रूट ऑफ 125 होतं, क्यूब रूट ऑफ 5. हे काय आलंय पहा, हा आलाय रॅशनल नंबर. हा काय आलाय रॅशनल. मी शॉर्टकट मध्ये लिहितो रॅशनल. क्यूब रूट ऑफ 5 काय येणार आहे इरॅशनल. हे काय येणार आहे इरॅशनल. आता समजून घ्या, आता व्याख्या सांगणार मी तुम्हाला, आता समजून घ्या. इफ a is a positive real number, okay, a is a positive real number, nth root of a
nth root of a is x, हे सांगितलं nth root of a is x and x is an irrational number. जे काय आन्सर आलंय nth root of a ही जी x किंमत आली ती x काय आली इरॅशनल नंबर आली x. x तर इरॅशनल नंबर आली, x is an irrational number, then x is called a surd. समजा इतकी सरळ सोपी व्याख्या. then x is called a surd means x is an irrational number. x काय आला पाहिजे इरॅशनल नंबर आला पाहिजे. ऑर्डर काही बी असू द्या, रॅडिकल काही बी असू द्या, म्हणजे a काही पण असू द्या, त्याची किंमत जी काय त्याची nth रूट ऑफ a इज इक्वल टू जे x आले ते फक्त इरॅशनल नंबर पाहिजे. if x is an irrational number then it is called surd. त्याला सर्ड म्हणतात. मग रूट 5 इथं ऑर्डर n काय 2 आहे, हे आलं इरॅशनल then it is a surd, याला सर्ड म्हणायचं. स्क्वेअर रूट ऑफ 25 5 आले रॅशनल नंबर आला, हा सर्ड नाही, दिस इज नॉट सर्ड. हा इरॅशनल आला इट इज सर्ड, हा इरॅशनल आला इट इज सर्ड, हे इरॅशनल आला इट इज सर्ड. स्क्वेअर रूट ऑफ 9 इज 3, हा रॅशनल नंबर आला, दिस इज नॉट सर्ड. फिफ्थ रूट ऑफ 3 इट इज इरॅशनल देन इट इज सर्ड, इट इज सर्ड. ओके, सर्ड ची व्याख्या समजली. a इज अ पॉझिटिव्ह रियल नंबर, a हा कोणताही पॉझिटिव्ह रियल नंबर आहे. nth रूट ऑफ a, nth रूट ऑफ a इज x, त्याची किंमत x, x म्हणजे हे रूट 5, रूट 5 ला आपण याला x सपोज करून याला x म्हणायचं. x ची किंमत काय आली इरॅशनल आली. x इज एन इरॅशनल नंबर, x इज कॉल्ड अ सर्ड. मग सर्डचे एक्झाम्पल तुम्हाला सांगता येतील आणखी. ओके, रूट 5, क्यूब रूट ऑफ 5, रूट 3, रूट 11, रूट 7, these all are surd. Fifth root of 7, these all the numbers are surd. हे सगळे सर्ड आहेत. नाउ आता हे काय पहा, ह्या सगळ्या गोष्टींना काय म्हणतात ते समजून घ्या. आता मी तुमच्यासाठी अगोदरच लिहून ठेवले, आपला लिहिण्याचा वेळ जाऊ नये म्हणून. This sign is called radical sign. This sign is called radical sign. n is the order of the surd म्हणायचं. n ला काय म्हणायचं ऑर्डर ऑफ द सर्ड. हिअर ऑर्डर ऑफ द सर्ड इथे n किती आहे, जिथं लिहिलं नाही तुम्हाला अगोदर सांगितलं, जी संख्या लिहिलेली नाही तिथं 2 गृहीत करायची. हिअर ऑर्डर ऑफ द सर्ड इज 2, हिअर ऑर्डर ऑफ द सर्ड इज 2, हिअर ऑर्डर ऑफ द सर्ड इज 3, हिअर ऑर्डर ऑफ द सर्ड इज n, हिअर ऑर्डर ऑफ द सर्ड 2, हिअर ऑर्डर ऑफ द सर्ड 2, हिअर ऑर्डर ऑफ द सर्ड 5. अशा पद्धतीने हिअर ऑर्डर ऑफ द सर्ड इज 5 and a is called radicand. a ला radicand म्हणतात, जे साइन आहे त्याला रॅडिकल साइन म्हणायचं, n ला ऑर्डर ऑफ द सर्ड म्हणायचं. नाउ if 2 is the order of the surd, आपल्याला काय दिली पहा 2 is the order of the surd. in this example n is equal to 2, काही लिहिलेलं नाही म्हणजे 2 आहे. 2 is the order of the surd, this is radical sign and 5 is the radicand. 5 radicand आहे. then this is called quadratic surd. ज्याची ऑर्डर ऑफ द सर्ड 2 असते त्याला क्वाड्रॅटिक सर्ड म्हणतात, लक्षात ठेवायचं क्वाड्रॅटिक सर्ड. ओके, quadratic surds. If order of the surd is 2, if order of the surd is 2, then it is called quadratic surd. जर ऑर्डर 2 असेल तर quadratic surd म्हणायचं. जर ऑर्डर 3 असेल, जर ऑर्डर 3 असेल, then this is cubic surd. This is cubic surd. हे तुमच्या पुस्तकामध्ये नाहीये cubic surd. Then if order of the surd is 4, दिस इज बाय क्वाड्रॅटिक सर्ड. याला म्हणतात बाय क्वाड्रॅटिक सर्ड किंवा क्वाड्रिक सर्ड म्हणतात, जे तुम्हाला नाहीये 9वी ला नाही, 10वी ला पण नाही, ते 11वी ला आहे, तुम्हाला त्याची गरज नाही. ऑर्डर 3 असेल तर क्यूबिक सर्ड म्हणायचं, ऑर्डर 4 असेल तर बाय क्वाड्रॅटिक सर्ड म्हणायचं किंवा क्वाड्रिक सर्ड म्हणतात. नाउ इन दिस इयर वी ओनली स्टडी द क्वाड्रॅटिक सर्ड. या वर्षी फक्त आपण क्वाड्रॅटिक सर्डचा अभ्यास करणार आहे, पुढचा नाही. आपल्याला फक्त क्वाड्रॅटिक सर्ड म्हणजे इफ ऑर्डर ऑफ द सर्ड इज 2, order of the surd is 2, then it is called quadratic surd. आपल्याला फक्त quadratic surd पाहिजे. सर्ड कशाला म्हणायचं कळलं तुम्हाला. nth root of a is equal to x and x is an irrational number. x जर irrational number आला then it is called surd. a is a positive real number, nth root of a is x and x is irrational number, then it is called surd. हे root 5 surd आहे, cube root of 5 surd आहे, nth root of 5 surd आहे, square root of 3 surd आहे, fifth root of 3 surd आहे. हे सगळे सर्डचे एक्झाम्पल आहेत. आता आपण क्वाड्रॅटिक सर्डचा फक्त अभ्यास करणार आहे. क्यूबिक सर्ड, बाय क्वाड्रॅटिक सर्ड, क्वाड्रिक सर्ड याचा आपल्याला अभ्यास करायचा नाही.
हे समजून घ्यायला रॅडिकल साइन म्हणायचं, ऑर्डर ऑफ द सर्ड म्हणायचं आणि रॅडिकल म्हणायचं. आता आपल्याला सर्ड आहे का नाही ओळखता आलं पाहिजे. आपल्याला काही नंबर जर गिव्हन दिले तर ते सर्ड आहेत का नाही हे तुम्हाला जर लिहून घ्यायचं असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता. त्यानंतर आपण वी सी द नेक्स्ट एक्झाम्पल्स. काही एक्झाम्पल पाहू कोणते सर्ड आहेत आणि कोणते सर्ड नाही. Now we learn some example of surds. This is the root 5. This is root 25. This is 125. This is root 3. Root 9. 8. Cube root of 8. Cube root of 125. याची जी किंमत येणार आहे रूट 5 इज इक्वल टू x आपण जर सपोज केलं then x is an irrational number. x काय आला irrational number. then root 5 is a surd. root 5 is a surd. root 5 surd आहे. square root of 25 is equal to 5 आणि हे आपण x सपोज केलंय then x is equal to 5 काय आला रॅशनल नंबर आला. याची जर आपण स्क्वेअर रूट काढलं तर 5 येतंय आणि हा रॅशनल नंबर येते. then under root 25 is not a surd. surd nahi. then square root of 125 आहे का 125 कोणाचा स्क्वेअर आहे का नाही. हे जर तुम्हाला आणखी समजलं नसेल तर आणखी एकदा सांगतो. याची ऑर्डर किती याची ऑर्डर 2 आहे. 25 ला आपण 5 * 5 लिहू शकतो म्हणजेच काय 5^2 ही इथालची ऑर्डर ऑफ द सर्ड आणि इथालचा इंडेक्स हा जर सेम आला तर याला आपण या पद्धतीने लिहिता येतं. त्यानंतर आणखी एखादा एक्झाम्पल मी सांगतो पहा. इफ ऑर्डर ऑफ द सर्ड इज 3 and here is 125 then we write here 5 * 5 * 5 5 * 5 * 5 means here is the 5^3. index of the 5 is 3 and order of the surd is 3 तर 3 3 आले आणि मग अशा पद्धतीने हा फक्त 5 बाहेर येतो. लक्षात ठेवायला याला क्यूब रूट ऑफ 125 म्हणतात. क्यूब रूट ऑफ 125 125 ला कसं लिहिलं आपण 5^3 5^3 लिहिलं आणि इथे क्यूब रूट काढायचा. क्यूब रूट काढायचा म्हणून त्याचं फक्त 5 बाहेर येईल क्यूब रूटच्या अशा पद्धतीने. देन द स्क्वेअर रूट सांगितले इट इज अ इरॅशनल नंबर देन इट इज अ सर्ड. हे सर्ड होईल. दिस इज आल्सो surd. this is square root of 9 is 3. 3 is a rational number therefore root 9 is not a surd. हे surd नाही. then cube root of 8 आपल्याला क्यूब माहित पाहिजे. we know that 2 is the cube root of 8. आपल्याला या 8 चं क्यूब रूट काढता आलं पाहिजे. 8 चं क्यूब रूट काय 2 आहे. 2 चा जर क्यूब केला तर 8 येते आणि 8 चं जर क्यूब रूट काढलं तर 2 येते. 2 is a rational number therefore cube root of 8 is not a surd. हे surd नाही. then cube root of 125 हे 5 येते. 5 जर 125 चं क्यूब रूट काढलं ते 5 येते. 5 is a rational number then it is not a surd. हे सुद्धा surd नाही. अशा पद्धतीने आपल्याला surd सांगता आलं पाहिजे. पहा कधी कधी परीक्षेला प्रश्न कसा येतो पहा ते तुम्हाला सोडवता आला पाहिजे. cube root of 8 is a surd or not. लिहायचं कसं cube root of 8 is a surd or not. हे surd आहे किंवा नाही. तुमच्या पुस्तकामध्ये हे एक्झाम्पल सोडून दिले आपण सोडवूया. let p is equal to cube root of 8 असं लिहायचं तुम्ही. then we know that आपण काय लिहायचं we know cube root of 8 is equal to 2. इथं असं लिहू शकता 2 is a cube root of 8. 2 is a cube root of 8 and 2 is not an irrational number. 2 is not an irrational
number 2 is not irrational number, therefore cube root of 8 is not absurd. असं अशा पद्धतीने आन्सर काढायचे. क्यूब रूट ऑफ 8 इज नॉट अ सर्ड. इथे दुसरं एखादं एक्झाम्पल आलं समजा, पहा, फोर्थ रूट ऑफ 8 इज अ सर्ड ऑर नॉट. अशाच पद्धतीनं फोर्थ रूट ऑफ 8. ओके, देन इथे लिहा, वी नो दॅट fourth root of 8 is not a rational number. हा rational number नाही. Fourth root of 8 is not a rational number. हे लिहायची गरज नाही, हे पण लिहायची गरज नाही आता. Therefore, we know fourth root of 8 is not a rational number. Therefore, fourth root of 8 is a surd. म्हणून surd लिहायचं. जर रॅशनल नाही तर सर्ड आहे, किंवा असं पण लिहू शकतो, फोर्थ रूट ऑफ 8 इज एन इरॅशनल नंबर, देअरफॉर फोर्थ रूट ऑफ 8 इज अ सर्ड. फोर्थ रूट ऑफ 8 इज सर्ड आहे. अशा पद्धतीनं हे तुम्ही सहज सोडू शकता, काही अवघड नाही. देन वी लर्न द नेक्स्ट कॉन्सेप्ट. नेक्स्ट कॉन्सेप्ट इज सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ अ सर्ड. आता सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सर्ड शिकायचे आपल्याला. सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ अ सर्ड. Simplest form of a surd. We know that what is meant by simplest form. आपल्या सगळ्यांना माहिती simplest form काय असतो. What is meant by simplest form of a surd? First of all, we learn about what is meant by simplest form. If there is a number 10 upon 12, we convert this number into simplest form. Simplest form मध्ये convert करा. काय करू आपण? 2 5 are 10 and 2 6 are 12. 5 upon 6 is the simplest form of 10 upon 12. अशा पद्धतीने आपण simplest form काढतो. तसं आपल्याला सर्डचा simplest form काढता आला पाहिजे. आता सर्डचा simplest form काय कसा काढायचा पहा. √2 is a surd. It is in the form of simplest form. √2 हा simplest form मध्ये ऑलरेडी 2 चे आपल्याला काय फॅक्टर पाडता येणार नाही, किंवा असा फॅक्टर पाडता येणार नाही ज्याचा एक नंबर कंप्लीट स्क्वेअर नंबर पाहिजे. दुसरी एक संख्या घेऊ आपण पहा, √8. पहा √8. √8 ला आपण अशा पद्धतीने लिहू शकतो की त्याच्यापैकी एक कंप्लीट स्क्वेअर नंबर पाहिजे, पूर्ण वर्ग संख्या पाहिजे, जी कोणाचा तरी वर्ग आहे. पूर्ण वर्ग संख्या कोणाचा तरी वर्ग असते. 8 चे आपण असे अवयव पाडायचे जी एक संख्या वर्ग संख्या असली पाहिजे. देन 4 into 2. ओके, 4 into 2 अशा पद्धतीने आपण या लिहिलं. देन या 4 चं स्क्वेअर रूट घ्यायचंय, कारण इथं 2 आहे. क्वाड्रॅटिक सर्ड पाहणार, इथून पुढचे बाकीचे सर्ड आता डोक्यातून काढा. आपल्याला फक्त आता यावर्षी क्वाड्रॅटिक सर्डचा अभ्यास करायचा आहे. देन 4 चा स्क्वेअर रूट किती? 2. हियर 2. आता हे 2 लिहिताना यामध्ये लिहायचे नाही, ही 2 ऑर्डर नाही, लक्षात ठेवा. की हे आले 2 बाहेर जे आले ते याच्यामध्ये लिहायचे नाही, ऑर्डर लिहायची नाही, कारण 2 जी ऑर्डर असते ती लिहिण्याची गरज नसते. देन हे 4 चा स्क्वेअर रूट 2 आणि √2 as it is. This is the simplest form of surd. याला simplest form of surd म्हणायचं. आणखी काय एक्झाम्पल घेऊ पहा, √32. Then how to write this surd in the simplest form? 32 ला आपण एक कंप्लीट स्क्वेअर नंबर, पूर्ण वर्ग संख्या आणि एक दुसरी संख्या अशा स्वरूपामध्ये लिहायची. 32 16 into 2. पहा 32 ला काय लिहिलं आपण? 16 into 2. 16 चा स्क्वेअर रूट 4 √2. This is the simplest form of surd. त्याला simplest form of surd. आणखी काय लिहू शकतो पहा, 48. ओके, 48 कशा पद्धतीने लिहितात simplest form? 48 ला काय लिहू शकता? 16 into 3. 16 into 16 3 48. ओके, then square root of 16 4 √3. This is the simplest form of surd. त्याला simplest form of surd. लक्षात येते तुमच्या? मला वाटतं बऱ्यापैकी काही कोणाची अडचण नसेल. कोणती संख्या आपण या पद्धतीने लिहू शकतो पहा. आणखी काही संख्या घेऊ सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सर्ड लिहायला. 50 कसं लिहितात? 50 पहा 25 into 2. Then the 25 चा स्क्वेअर रूट 5 √2. This is the simplest form of surd. A simplest form is √75.
तसं लिहिताना अंडर रूट 75 25 into 3 25 चा स्क्वेअर रूट घ्या 5 अंडर रूट 3 दिस इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सर्ड. मला वाटतं आता तुम्हाला चांगल्यापैकी संकल्पना समजली सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सर्ड काय आहे. देन वी लर्न अबाउट सिमिलर और लाइक सर्ड. आता यानंतर आपण सिमिलर आणि लाइक सर्ड पाहणार आहे. सिमिलर सर्ड काय, लाइक सर्ड काय. सिम्पलेस्ट फॉर्म समजले तुम्हाला, तुम्ही सर्च काढू शकता सिम्पलेस्ट फॉर्म. Then we learn about like surd or similar surd, similar or like surd. Similar or like surd. In previous syllabus, there are two terms, like surd and unlike surd. मागील syllabus मध्ये like surd आणि unlike surd होते. या वर्षी आपल्याला फक्त like surd पाहिजे. उरलेले जे असतील ते सगळे unlike surd असतील. Now what is mean by like surd? First of all, I tell the definition. तुम्हाला definition सांगतो. In the simplest form of surd, in the simplest form of surd, if the order of the surd and radicand are same or equal, then these surds are called like surd. In the simplest form of surd, order of the surd and radicand are equal. Order of the surd equal पाहिजे, radicand equal पाहिजे. Radicand म्हणजे आपण त्याला a लिहायचो, तो radicand होता. Then order of the surd and radicand is equal, then these surds called like surd. त्याला like surd म्हणू. पाहूया आपण आता एक्झाम्पल √2. ओके, √2 and √5. आता याची ऑर्डर ऑफ द सर्ड काय, ऑर्डर ऑफ द सर्ड इथं 2 आहे, इथं 2 आहे. रॅडिकंड इथं 2 आहे, इथं 5 आहे. लाइक सर्ड होतील का, नाही. दिस इज अनलाइक सर्ड. हे झाले अनलाइक सर्ड. ओके, मी दुसरं पाहतो 3 under root 2 and 5 under root 2. 3 under root 2, 5 under root 2. What is the order of the surd? याची ऑर्डर किती, याची ऑर्डर 2 आहे. याची ऑर्डर किती आहे, 2 आहे. ऑर्डर 2 आहे, ऑर्डर 2. ओके, रॅडिकंड किती आहे, 2 आहे. इथं रॅडिकंड 2 आहे. हा सिम्पलेस्ट फॉर्म आहे. इन द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सर्ड, ऑर्डर ऑफ द सर्ड इज इक्वल. इथं ऑर्डर ऑफ द सर्ड इक्वल आहे, रॅडिकंड इक्वल आहे. हा 3 कोएफिशिएंट आहे, त्याची गरज नाही आपल्याला. आपण फक्त ऑर्डर आणि रॅडिकंड पाहिजे. दिस इज कॉल्ड लाइक सर्ड. म्हणजे हा लाइक सर्ड झाला. त्या लाइक सर्ड झाला. नेक्स्ट एक्झाम्पल, आणखी एक एक्झाम्पल पाहू. 12 under root 5, okay, and 7 under root 5. Order of the surd is 2, radicand is equal, then these surds are like surd. तर या like surd होते. 2 upon 3 under root 7, 2 upon 3 under root 7, 5 upon 2 under root 7, 5 upon 2 under root 7. सांगा आता इथं काय ऑर्डर ऑफ द सर्ड 2 आहे, इथं पण ऑर्डर ऑफ द सर्ड 2 आहे. इथं रॅडिकंड 7 आहे, इथं रॅडिकंड 7 आहे. In the simplest form of surd, order of the surd and radicand are equal, then these surds are called like surd किंवा similar surd म्हणून. इथं पण ऑर्डर आणि रॅडिकंड सारखा आहे, त्याला like surd असं म्हणतात. आता पहा आणखी एखादं उदाहरण पाहू. like surd आहे का, ओके, √45 and √80. √45 and √80 हे लाइक सर्ड आहेत का, हे तुम्हाला ओळखायला सांगितले. हे लाइक सर्ड आहेत का. आपली व्याख्याच काय सांगितली बाबा, डेफिनेशन काय सांगितली होती. इन द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सर्ड, इन द सिम्पलेस्ट म्हणजे सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये सर्ड आहेत का, नाही. अगोदर त्यांना आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि मग कळेल आपल्याला ते लाइक सर्ड आहेत का नाही. कारण व्याख्यामध्ये डेफिनेशन मध्ये ते इन द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सर्ड, order of the surd and radicand are equal, then these surds are called similar or like surd. Then √45 आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहायचे. कशा पद्धतीने सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहू शकतो तुम्ही पहा. 45 चे जर तुम्ही फॅक्टर पाडले तर फॅक्टर पाडल्यानंतर तुम्ही लिहू शकता 9 into 5. 9 5 = 45. एक नंबर आपल्याला कंप्लीट स्क्वेअर नंबर घ्यायचा आहे फॅक्टर सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये करताना. मग काय आलं पहा, 9 चा स्क्वेअर रूट 3 under root 5. Okay, 3 under root 5. Then √80 सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहायचे. तुम्हाला सहज समजलं असेल कंप्लीट स्क्वेअर नंबर आला पाहिजे. 16 into 5, 16 5 = 80.
then square root of 16 is 4 under root 5. Here order of the surd is 2, radicand is 5, equal, this is then root 45 and root 80 are like surd. Like surd. का like surd झाले? In the simplest form of the surd, order of the surd and radicand are equal, then these surd are like surd. अशा पद्धतीनं हे like surd मला वाटतं तुम्हाला समजले असतील. सिम्पलेस्ट फॉर्म काढायचा, सिम्पलेस्ट फॉर्म काढल्यानंतर त्याची ऑर्डर पाहिजे, रॅडिकंट पाहिजे, ते जर इक्वल आले then these surds are called like surd or similar surd. आज आपण काय काय पाहिलं समजून घ्या. पहिल्यापासून समजून घ्या. व्याख्या पाहिली. If a is a positive real number and n is greater than 1, n is integer greater than 1, nth root of a is x, nth root of a is x, n root of a is x and x is an irrational number. जर x irrational number असेल then it is called surd. याला surd म्हणतात. त्यानंतर कोणते नंबर सर्ड आहेत, कोणते नंबर सर्ड नाहीत, ते कसं ओळखायचं ते शिकलो, ते एकदा रिवाइज करा. त्याच्यानंतर आपण सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सर्ड शिकलो. सिम्पलेस्ट फॉर्म, बऱ्याच संख्येचे सिम्पलेस्ट फॉर्म काढून पाहतो मी. तुम्हाला सिम्पलेस्ट फॉर्म सर्ड काढता येतील का? पण सिम्पलेस्ट फॉर्म रूट 50 चा सिम्पलेस्ट फॉर्म काढून पहा, रूट 75 चा सिम्पलेस्ट फॉर्म काढा, त्यानंतर रूट 8 चा सिम्पलेस्ट फॉर्म काढा, रूट 45 चा सिम्पलेस्ट फॉर्म काढा, रूट 80 चा सिम्पलेस्ट फॉर्म काढा. अशा पद्धतीने रूट 96 हे सगळ्या सर्ड आहेत, यांचे सिम्पलेस्ट फॉर्म काढा. तुम्हाला जमेल, प्रॅक्टिस करा सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सर्ड. त्यानंतर लाईक सर्डचे 5 उदाहरणे लिहा. कोणते पण 5 उदाहरणे, लाईक सर्ड अँड ऑर सिमिलर सर्ड त्याला म्हणतो आपण, त्याची उदाहरणे लिहा. देन टुमारो वी लर्न अबाउट कंपॅरिझन ऑफ सर्ड. हा समजून घे, हे फार लागतंय. जे सर्ड जो टॉपिक आहे तो 10वी मध्ये सगळ्या प्रकरणामध्ये, क्वाड्रॅटिक इक्वेशन असो नाहीतर आणखी याच्यावरचे जे क्रिया आहेत पहा, आपल्याला ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन ऑफ सर्ड हे तुम्हाला करता आलं पाहिजे पहा. रूट 5 into root 5, root 5 into root 3, 3 plus root 5 plus 2 plus root 5 यांची ऍडिशन करता आली पाहिजे. 3 plus root 5 minus 2 plus root 5 यांची सबट्रॅक्शन करता आली पाहिजे. हे सगळे ऑपरेशन सर्ड वरचे शिकायचे आपल्याला. ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन ऑफ सर्ड. मग हे जे सगळ्या क्रिया शिकण्यासाठी रोज वेळेवर लेक्चर अटेंड करत चला. सगळे मागचे लेक्चर पहा आणि 5:30 वाजता आपला जो क्लास सुरू होतो त्यावेळेस सगळे जण हजर पाहिजेत आणि ऑनलाईन हजर पाहिजेत, ऑनलाईन हजर पाहिजेत. आणि जर काही अडचणी असतील तर तुम्ही मला विचारू शकता. हा चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सांगितलेला अभ्यास करा. तुमचा धन्यवाद सगळ्यांना.